मध्य प्रदेशच्या निवडणुकांचे निकाल अवघ्या काही तासात आता हातात येतील। मध्य प्रदेशात कुणाची सत्ता, भाजप की काँग्रेस, याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे। मी आता आहे मध्य प्रदेशच्या इंदोरमध्ये। इंदोर ही मध्य प्रदेशची सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक राजधानी आहे आणि या आर्थिक राजधानीमध्ये मराठी टक्का खूप जास्त प्रमाणात आहे। म्हणजे जवळपास इंदोरमध्ये 4 लाख मराठी लोक राहतात आणि माझ्या मागे जो तुम्हाला दिसतोय हा मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा, यांचा महल आणि इथं त्यांचा पुतळा सुद्धा आहे। इथल्या निवडणुकांबाबत इथल्या मराठी जगताला काय वाटतं, मराठी समाजाला काय वाटतं, यासाठी माझ्यासोबत मराठी बांधव आहेत, इथल्या समाजाचे काही प्रतिनिधी आहेत। त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की त्यांच्या दृष्टीने या निवडणुका कशा होत्या, त्यांना काय वाटतं, कुणाची सत्ता यावी असं वाटतं, त्यांना खरंच वाटतंय का की भाजप त्यांचा विकास करू शकेल की काँग्रेसचं सत्ता परिवर्तन त्यांना तारू शकेल। या सगळ्या अनुषंगाने आपण त्यांच्याशी बोलूयात। स्वागत आहे तुमचं झी24 तासमध्ये। मध्य प्रदेशच्या या निवडणुका आणि मराठी टक्का आणि खास करून इंदोरमध्ये राहणारे मोठ्या प्रमाणात मराठी लोक, हे काय समीकरण आहे आणि कसं बघतात त्या निवडणुकांकडे? नमस्कार सर्वांना, जी न्यूजचे दर्शकांना। इंदोरमध्ये गेल्या 8 वेळेस सुमित्राताई खासदार होत्या आणि त्याच्यापूर्वी मी जातो, म्हणजे मी हिंदीमध्ये बोलतो तो चालेल ना? इंदौर म्हणजे की मराठा साम्राज्य की एक राजधानी रहा है और इंदौर में मराठा साम्राज्य के अंतर्गत मल्हारराव होलकर ने यहाँ पर अपना राजकारण स्थापित किया था, यहाँ नेतृत्व किया है। लोकमाता देवी अहिल्याबाई के नाम से इस शहर को जाना जाता है। इंदौर का विकास अगर देखा जाए तो मूलतः मराठी भाषी लोगों ने के द्वारा किया गया है। मराठी भाषा के साथ में ही भले मराठी समाज का नेतृत्व रहा यहाँ पर, लेकिन उन्होंने सभी समाजों को यहाँ प्रश्रय दिया है और सभी समाजों को साथ में लेकर इंदौर का विकास किया है। इसलिए मध्य प्रदेश में का विकास अगर देखा जाए तो इंदौर के साथ ग्वालियर देखा जाए या देवास देखा जाए या धार देखा जाए या आसपास का देवास देखा जाए तो इसका सभी प्रमुख शहरों का विकास मराठी साम्राज्य के अंतर्गत ही हुआ और उनके राजाओं द्वारा किया। और 1947 के बाद अगर अपन देखा जाए तो इंदौर में मराठी समाज का एक बड़ा योगदान रहा है। यहाँ की संस्कृति को जपने से लेकर, यहाँ के व्यवसाय को आगे बढ़ाने से लेकर, यहाँ पर अच्छे उद्योग धंधे स्थापित होने से लेकर सभी में मराठी समाज का एक अच्छा दबदबा रहा है और उन्होंने कार्य भी किया है। राजनीति के क्षेत्र में देखा जाए तो राजनीति के क्षेत्र में यहाँ पर खासदार श्रीमती सुमित्रा महाजन विगत 8 बार यहाँ पर सांसद रही है और लोकसभा सांसद से लेकर वो लोकसभा अध्यक्ष तक उन्होंने मुकाम पाया है। मध्य प्रदेश में और इंदौर में अगर देखा जाए तो इस मुकाम तक पहुंचने वाला और दूसरा कोई राजनीतिज्ञ नहीं हुआ है कि जो लोकसभा अध्यक्ष तक के मुकाम तक पहुंचा है। तो इंदौर में एक राजनीति का भी बहुत अच्छा मराठी समाज को प्रश्रय मिला है। अगर देखा जाए तो कुशाभाऊ ठाकरे की भी कर्मस्थली इंदौर रही है। नारायणराव धर्म, राजेंद्र धारकर, ये ऐसे एक बहुत ही इंदौर के परिचय में, एक राजनीति के परिचय में ये ऐसे नाम हैं जिनके कारण लोग उन्हें कई पीढ़ियों तक याद रखा जाएगा, ऐसे नाम हैंगे ये। बरं, तुम्ही आता बोलताना मला सांगितलं की सुमित्राताई महाजन यांनी म्हणजे मराठी समाजातनं पुढे येऊन राजकारण गाजवलं। तुम्हाला असं वाटत नाही खूप कमी अशी लोक होती आणि म्हणावं तसं मध्य प्रदेशमध्ये मराठी समाजाला राजकारणामध्ये जागा मिळाली नाही? पण राजकारण म्हणजे 1947 नंतर लोकतंत्र झाला आहे आणि लोकतंत्रमध्ये आम्ही अगर मध्य प्रदेश की परिस्थिति देखी जाए तो मध्य प्रदेश की परिस्थिति में सामाजिक रूप से बहुत कम देखा जाता है। जिसमें नेतृत्व है, जिसमें प्रतिभा है, वो आगे आया है। सुमित्राताई जी में नेतृत्व की क्षमता थी, वो आगे आए। ऐसे ही नारायणराव धर्म देख लो, कुशाभाऊ ठाकरे ने, इन्होंने मध्य प्रदेश में भारतीय जनता पार्टी को पितृपुरुष के रूप में जाने जाते हैं वो, और स्थापना में उनका एक विजय राजे सिंधिया जी को देख लिया जाए, ये भारतीय जनता पार्टी के पितृपुरुष है। इन्होंने एक जो बोया है
उसी कारण आज भारतीय जनता म्हणजे पार्टी थोडक्यात तुम्हाला वाटतंय प्रतिनिधित्व मिळालं मिळालं समाजाला. मराठी बरं, समाज. आता निवडणुकांच्या मुद्द्यावर येऊया. कोण गरजेचं आहे, कमल खिलेगा या कमलनाथ जी खिलेंगे, क्या लगता है आपको, इथं काय वाटतंय? कमल खिलेगा, क्योंकि भारतीय जनता पार्टी की सरकार ने विगत वर्षों में जो विकास किया है मध्य प्रदेश का, संपूर्ण मध्य प्रदेश का, वो अभूतपूर्व विकास किया है. इंदौर को देख लिया जाए तो इंदौर को स्वच्छता के क्षेत्र में देखा जाए या उद्योग धंधों के बारे में देखा जाए, व्यवसाय के रूप में देखा जाए, शिक्षा के क्षेत्र में देखा जाए, तो भारतीय जनता पार्टी की सरकार ने जो काम किया है, इसके पूर्व अगर देखा जाए तो मिस्टर बंटा ढार की सरकार थी, दिग्विजय संघ की सरकार. यहाँ पर वे स्वयं टेप लेके पहुंच गए थे कि कितने फीट के लंबे गड्ढे हैं देखने के लिए. इन्हें 4-4 फीट के गड्ढे देखने को मिलते थे. 20 वर्ष पूर्व की परिस्थिति बता रहा हूँ. भाजपने 20 वर्षात चित्र बदललं असं म्हणूया. बंटाधार की सरकार थी और अभी अच्छी सरकार है, वाटतंय तुम्हाला असं? नहीं, ऐसा तो बिल्कुल नहीं है. मैं हिंदी में बोलूं चलेगा? हो, बोला. बस सुधीर भाऊ से बात चल रही थी, अभी मैं सुन रहा था भाऊ की बात को. 40 साल तक कोई व्यक्ति सांसद रहता है एक ही क्षेत्र में, तो वो क्षेत्र कहाँ पहुंच जाना चाहिए, आप खुद समझते हैं इस बात को. 40 साल के बाद भी आज आप इंदौर में घूम रहे होंगे, आज आप जिस सड़क पर आ रहे होंगे, भाऊ कह रहे हैं 4-4 फीट के गड्ढे हैं. मैं अभी आपको बताऊं यहाँ 10-10 फीट के गड्ढे हुए हैं. ये राजवाड़ा क्षेत्र है ना. राजवाड़ा क्षेत्र सबसे मेन क्षेत्र है इंदौर शहर का. लेकिन आज यहाँ पे कोई सा भी रोड ऐसा नहीं है कि जो बिल्कुल पूरी तरीके से बना हुआ हो. 40 साल के बाद भी ये हालत है, 20 साल की सरकार रहने के बाद भी ये हालत है. म्हणजे विकास भाजपने केला नाही. केला आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी नाही की केला है त्यांनी विकास, पर जो एक्चुअल विकास होना चाहिए वो नहीं हुआ है. सारा भ्रष्टाचार हुआ है उस विकास में, और केवल सड़कें बना देना, बिल्डिंग खड़े कर देना, इसको हम विकास नहीं कहते हैं. मग यावेळेसच्या आता अवघ्या काही तासात निकाल लागणार आहे. कोण जिंकेल असं वाटतं तुम्हाला? भाजप येईल की सत्ता परिवर्तन होईल? नहीं, सत्ता परिवर्तन बिल्कुल तय है. एंटी इनकम्बेंसी है. अच्छा. शिवराज सिंह चौहान जी की जो पिछले 3 साल में जो उन्होंने खरीदी हुई सरकार चलाई है, उसके विरोध बहुत ज्यादा है. दूसरा एक सबसे बड़ी बात जिसके लिए आप आए हैं, मराठी भाषी में इस बार बहुत ज्यादा विरोध है. वो विरोध भाजप विरोधात विरोध है मराठी भाषिकांचा. बहुत ज्यादा विरोध है. सुधीर भाऊ खुद खड़े हैं हमारे साथ में. सुधीर भाऊ पिछली बार म्यूनिसिपालिटी में हमारे MIC मेंबर रहे हैं. भाजपा ने इनको इस बार टिकट नहीं दिया है ना, क्योंकि भाजपा केवल मराठियों को अपना वोट बैंक मांग के यूज करते आई है आज तक. इसके अलावा जनप्रतिनिधित्व देने की बात थी, केवल एक ताई को एकमात्र टिकट देके पूरे मराठी भाषी को आप सेटिस्फाई नहीं कर सकते. हमारी डिमांड रही है हमेशा से. हम कांग्रेस से भी डिमांड करते हैं. कांग्रेस इसलिए नहीं देती क्योंकि बीजेपी को सपोर्टर में माना जाता है मराठियों को. मराठी म्हणजे बीजेपीचा है 100%, है ना. तो ये चीजें अब चूंकि ये चीजें मराठियों को समझ में आने लग गई है, और इस बार मराठियों में बीजेपी को लेकर बहुत ज्यादा आक्रोश है. नरोत्तम मिश्रा को लेकर आक्रोश है. उनने मराठियों और धनगरों के खिलाफ बहुत गलत बयान दिया. इंदौर शहर में 3-4 घटनाएं हुई. एकलव सिंह गौड़ जो यहाँ के 4 नंबर के विधायक के पुत्र हैं, उनने अहिल्या माता को दलित तक कह दिया. तो ये जो है भाजपा के जो लोग हैं, ये मराठियों को केवल वोट बैंक के रूप में यूज करते हैं. इसके अलावा न कोई जनप्रतिनिधित्व देना चाहते हैं, न ये सम्मान देते हैं. यानी कमलनाथ जी खिलेंगे 101%. कल शाम को आप भी यहीं रहिएगा, आपको मिठाई खिलाई जाएगी. कमलनाथ जी 101% मुख्यमंत्री बनेंगे. काय वाटतं, एक नागरिक म्हणून तुम्ही इंदोर मध्ये इतक्या वर्षापासून राहतात, कोण योग्य आहे विकासासाठी आणि मराठी माणसाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी? पहिलं असं म्हण होतं की मराठी माणूस म्हणजे बीजेपीचं वोट. बाकी गेल्या 2-3 वर्षापासून जे उपेक्षा झाली आहे मराठी माणसाची, तर ती लोक आता डायव्हर्ट झाले. म्हणजे पहिले 100% होते, आता 30-40% काँग्रेसकडे डायव्हर्ट झाले. तर माझं असं म्हणणं आहे की जे आमची सांसद होती 30-40 वर्षापासून, 8 वेळापासून ती होती, तर त्यांनी जे एक विजन असावं, ते विजन काही दिसत नाही शहरात. म्हणजे त्यांनी विकास जे केलाय म्हणजे ते एक प्रायमरी लेवलवर केलं. बाकी जे एक लोकसभा अध्यक्ष म्हणून या 8 वयाचे सांसद म्हणून एक म्हणजे शहर कुठले पोचायला पाहिजे, त्या शहर तिथे पोचला नाहीये. तो आम्हाला म्हणजे हे सुमित्राताईंचं अपयश आहे, हे भाजपचं अपयश आहे. हो, आणि म्हणून यावेळेस काँग्रेस. हो, यावेळेस काँग्रेस. परिवर्तन विकासासाठी गरजेचं आहे आता मध्य प्रदेश. नक्की. आणि मराठी माणसाचाही विकास हवा, तर त्यामुळे काँग्रेस आली पाहिजे. म्हणजे काँग्रेस मराठी माणूस आणि परिवर्तन दोन्ही करेल. काय वाटतं परिवर्तन? कारण काही लोकांचं परिवर्तनही म्हणणं आहे. काही परिवर्तनाची जरूरतच नाही. एवढा विकास केलेला आहे इंदोरमध्ये.
उज्जैनला पहा महालोक केलं, उज्जैन महालोक केवळ केलेला, इकडे इंदोरमध्ये केवढे मोठे मोठे रोड आहे चांगले. 10 फुटांचे खड्डे सांगत होते. हे बोलायला 20 फूट आहे, मी पण सांगून देऊ अच्छा. बोलायला. बाकी त्यात हल्लीला हायच्या समोर विकास केलेला सर्वात दूर पहा, रोड केवढे चांगले आहे. आज उज्जैन महाकाल पहा, काशी पहा, इकडे अयोध्या पहा, राम अयोध्या. एवढा वर्ष हे लोकांनी काय केलं? हे बीजेपीनी केलं पूर्ण. विकास वो लग रहा है कि खंडित होना विकास है. अशोक भूसारी बोल रहे हैं कि महाकाल लोक बनाया. वो कमलनाथ जी जब 15 महीने मुख्यमंत्री रहे थे उनके टाइम पे वो महाकाल लोक बना गया था. उनका ही विजन था वो. ठीक है ना. भाजपा का इसमें कोई हाथ नहीं था, म्हणजे काही संबंधच नव्हता. उनका जो हाथ था आपने देखा है, सारी मूर्तियां खंडित हो गई, सारी उड़ गई है और उसमें करोड़ों रुपए लगा दिए गए. तो वो इनको लगता है विकास है. अभी ये खुद वहां से आ रहे यशवंत रोड से, मैं देख रहा था उनको 15 मिनट तो उनको वहां गड्ढों से निकलने में लग गए. फिर अगर इनको लगता है वो विकास है तो फिर शायद फिर इनकी नजर में वो विकास है. लेकिन म्हणजे ते खड्ड्यांमुळे सगळं वाटोळं झालंय. मैं भी बोलना चाहता हूँ कि जो महाकाल लोक या अयोध्या और इस सब में करोड़ों रुपए अरबों रुपए खर्चा हो रहे हैं, तो मुझे लगता है कि स्वास्थ्य के लिए, शिक्षा के लिए ये बेसिक नीड है. महाकाल लोक से किसी का भला नहीं होने वाला. करोड़ों अरबों रुपए खर्चा कर दिए. स्वास्थ्य का जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर है, शिक्षा का जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर है, वो पहले होना चाहिए. तुम्ही भाजपचे आहात आणि भाजपचे नेते पण आहात, राहिलेले आहात. सगळं विरोधात चाललंय मराठी मत. नाही असं काहीच नाहीये. आता उद्या रिझल्ट आहे, सर्वांच्या समोर येणार आहे. मराठी माणूस एक मत राष्ट्रवादच्या बरोबरीने, राष्ट्रवादची जी सरकार आहे ती आपली भारतीय जनता पार्टीची सरकार आहे. हे यांचं असं म्हणणं आहे इथे गड्डे खुदले, तिथे गड्डे खुदले, तर ते विकासाकरता गड्डे खुदलेले असं नाहीये. स्मार्ट सिटीचा हा क्षेत्र आहे जिथे तुम्ही उभे आहोत आणि त्याच्या जवळपास जे म्हणतात की इथे गड्डे खुदले, तिथे गड्डे खुदले, तर तिथे डेव्हलपमेंट चालून राहिला. आज भारतामध्ये सर्वात क्लीन सिटी कोणती आहे तर ती इंदोर सिटी आहे आणि स्वच्छ सिटी इंदोर आहे. आणि स्मार्ट सिटीमध्ये पण कधी पहिला नंबर इंदोरचा आहे डेव्हलपमेंटमध्ये. तर डेव्हलपमेंटच्यामुळे हे जे दिसून राहिलं ना, डेव्हलपमेंटच्यामुळे इथे यशवंत रोड, राजवाड्याच्या आसपास जे दिसतात ते गड्डे ते त्यांच्यामुळे दिसतात. म्हणजे भाजपने विकास केला. खासदारांच्या बद्दल मी म्हणतो की त्यांनी, खासदारांनी, सुमित्राताईंनी इंदोरची कनेक्टिव्हिटी म्हणजे बायपास असो या किंवा कोणताही असो त्याच्याकरता, रेल्वे करता इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यांनी स्थापित केला. म्हणजे एक विकासाकरता सर्वात मोठं कोणी आवश्यकता आहे तर आवागमनची आवश्यकता असती. तर त्याच्याकरता त्यांनी जे मूलभूत कामं केले आहे ते सर्वांचे. मामांचं प्रेम आहे या शहरावर. मामांचं खूप प्रेम आहे. मामांचं सपनों का शहर आहे. त्यांनी जितक्या पण सुविधा आम्हाला इंदोर करता पाहिजे होत्या स्वच्छता करता, त्यांनी स्वच्छता करता त्यांनी बिलकुल इथे महापौर आणि जे इथे सांसद आहे त्यांच्याबरोबर बसून काय व्हायला पाहिजे इंदोर करता. आणि आयटीचा हब इथे IIT आहे, IIM आहे, इतका विकास आहे. म्हणजे एज्युकेशनमध्ये पण इंदोर संपूर्ण मध्य प्रदेशमध्ये नंबर 1 आहे. हे काका एका बँकेत नोकरीला होते, निवृत्त झाले. त्यांच्याकडनं न्यूट्रल मत जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू. मराठी बांधव आहेत सगळे, मात्र एकेका पक्षाचं समर्थन सुद्धा ते करतायत. तुम्ही कसं बघता? कारण गेल्या कित्येक पिढ्या तुमच्या इंदोरमध्येच आहे. शहराचा विकास झालाय या राज्याचा विकास झालाय? नाही, शहराचा विकासही झाला, राज्याचा विकासही झाला. आणि जी म्हणजे याचं जे मूळ ठेवलेलं आहे मल्हाररावांनीच ठेवलेलं आहे. इथे जे मिल होते त्याचं म्हणजे त्या काळी आजच्या 100-125 वर्षापूर्वी हत्तीवरनं आणलं आणि तेव्हापासून व्यापारिक आणि सर्व विकास होतोय. माझा कोणत्याही पक्षाबद्दल म्हणजे विरोधही नाही आणि फक्त माझं हे मत आहे की इथे महाराष्ट्रीयन लोकांना जी पॉप्युलेशन आहे तितकं कधी पण रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. भले आतापर्यंत हे मिळालं नाही. मग कोण देईल? कमल देगा या कमलनाथजी देंगे? तर हेच म्हणजे मी तर दोघा पक्षांना हे करतो की त्यांनी आमची इथे 4 लाख पॉप्युलेशन आहे ना, इथे विधानसभेमध्ये प्रॉपर रिप्रेझेंटेशन आहे नाही, इथे नगरपालिका जे त्याच्यामध्ये प्रॉपर रिप्रेझेंटेशन आहे आणि त्याला आमचा समाजही आहे एका दृष्टीने थोडा कमी पडतो. ते एकट्ठे होत नाही. अदरवाईज आपल्या हक्काकरता काही मोठी गोष्ट नाहीये. आणि त्यानंतर तुमचं या सगळ्यामध्ये आता मत कोणाला म्हणजे कोण निवडून यायला हवं? कमल की कमलनाथजी? नाही, माझं मत आहे की जे ऑनेस्ट लोक आहे आणि ऑनेस्ट लोक आणि जे आपल्या प्रतिबद्ध विकासाकरता त्यांनी यायला हवं. आता हे तर जनमत आहे की ते कोणाला पसंत करतं. बाकी आणि आता पाहतो सुमित्रा महाजनसारखा प्रॉपर रिप्रेझेंटेटिव्ह आम्हाला अजून मिळालेला नाही, म्हणून अजूनही महाराष्ट्र समाज एका ह्याच्यावर येऊ नाही पाहिला.
मध्य प्रदेशच्या विकासाबाबत भरपूर ऐकलंय आम्ही आणि न्यूट्रल लोक पण सांगतायत आता कोणी पण यावं, ऑनेस्ट निवडून यावं. कोण आहे ऑनेस्ट? जिस प्रकार अभी काका ने बताया कि विकास हुआ, तो मैं पहले तो मराठी भाषी के बारे में बताना चाहूंगा कि दोनों पार्टियों ने अभी हमें जनप्रतिनिधि विधानसभा में तो नहीं दिया, और विधानसभा में दिया नहीं, बस एक वोट बैंक समझा. और इतने साल हो गए, अगर आप ड्यूरेशन देखेंगे कि अहिल्या माता ने मार्गदर्शन दिया है मोदी जी को. अभी वो सपने में आके दिया तो उसको पालन कर रहे हैं, क्योंकि वो पूरे भारत के अंदर निर्माण कर रहे हैं. क्योंकि पॉलिसी अहिल्या माता की थी. उस जमाने में उन्होंने 17 करोड़ रुपया खर्चा कर रहे थे और लाखों मंदिरों का निर्माण कराया. उसी को मोदी जी अब फॉलो कर रहे हैं. तो वो प्रेरणा इंदौर है, और इंदौर प्रेरणा होने के बाद भी मोदी जी उस समाज को भूल गए, मराठी भाषियों को, जहां जनप्रतिनिधि देना चाहिए था. एक भी जनप्रतिनिधि दिया नहीं. यहाँ पर हमारे जो वरिष्ठ लीडर थे, सुमित्रा महाजन जी ने सेकेंड लाइन तैयार नहीं करी. मैं इसके लिए भी नाराज हूं उनसे कि उन्हें सेकेंड लाइन तैयार करनी थी मराठी भाषियों की. ही झाली तुमची नाराजगी. ही झाली तुमची नाराजगी. पण काय वाटतं तुम्हाला, खच काटेकी टक्कर असेल यावेळी? कांटे की टक्कर तो है, क्योंकि अगर मराठियों को साधने के लिए सिंधिया जी को रहू में सभा लेनी पड़ी और फडणवीस जी को शिवाजी नगर में सभा लेनी पड़ी. बड़े लीडर बीजेपी के मराठी, इन दोनों को लेना पड़ा. तो इसका मतलब क्या है? भी रोड शो कि हाँ, इसका मतलब क्या है कि मराठियों को साधने के लिए दो बड़े लीडर आना पड़े. अगर ये दो लीडर अपने समाज के मराठी भाषियों के लिए टिकट मांगते इंदौर से तो मुझे बहुत अच्छा लगता. पण वोट के लिए दोनों आ गए. तो मराठी समाजाला फक्त वोट बैंक म्हणूनच वापर. वोट बैंक, क्योंकि ये चीजें तो दिख ही रही है ना कि आप सभा ले रहे हो और अपने मराठी भाषियों के लिए टिकट के लिए आप आवेदन नहीं कर रहे हो. म्हणजे मराठी समाज वोट बैंक होता फक्त. बीजेपी के लिए वोट बैंक था. अब मैं आपको बताता हूँ, ये 3 नंबर विधानसभा में अपन खड़े हैं अहिल्या माता के समोर. यहाँ पर कांग्रेस से जो प्रत्याशी थे दीपक पिंटू जोशी, जिनको जो खुद भी अहिल्या भक्त है. सबसे बड़े बात यह है कि वो खुद अहिल्या माता के प्रति उनकी काफी आस्था है. जो रोड शो की लक्ष्मण दातिर जी बात कर रहे थे, जब दीपक जोशी जी शिवाजी नगर में जनसंपर्क कर रहे थे, मैं भी वहां उपस्थित था. तो लोगों, जो मराठी समाज के मत थे, वो लोगों का यही था कि यार बीजेपी ने हमें वोट बैंक मान के रखा है और बीजेपी ने कभी भी हमें जनप्रतिनिधि बड़े स्तर पे नहीं दिया है. इसलिए इस बार देखना आप 3 नंबर में भी मराठी वोट कांग्रेस के लिए कन्वर्ट हो रहे हैं, और जो रोष है वो आपको कल रिजल्ट में दिख जाएगा. कमलनाथ क्यों? कमलनाथ एक विजनरी लीडर है. कमलनाथ एक मैच्योर्ड लीडर है. कमलनाथ का विजन आपने 15 महीने में देख लिया. कमलनाथ ने भूमाफियाओं के खिलाफ मुहिम चलाई. गो माता भक्त ओरिजिनल कमलनाथ है. उन्होंने, आपने देखा, गौशाला का निर्माण करना स्टार्ट कर दिया था. कमलनाथ जी ने आईफा लाने की तैयारी कर दी थी. ठीक है, पिछली बार नहीं आ पाए, लेकिन इस बार आप विकास कमलनाथ जी करेंगे. कमलनाथच का, कांग्रेसच का? कमलनाथ जी इसलिए चाहिए क्योंकि विजन वाला नेता चाहिए जो भ्रष्टाचार को कमी करे. विकास हो रहा है, लेकिन जितना विकास हो रहा है उससे ज्यादा भ्रष्टाचार हो रहा है. भाव वही बता रहे थे कि विकास के लिए ये सड़कें खोदी गई है. अगर विकास के लिए खोदी रहती तो इस दिवाली के टाइम पे सुमित्रा महाजन जी को खुद को बयान नहीं देना पड़ता था कि गलत समय पे खोदी जा रही है और इनको समय पूरा किया जाए. भाव ने IIM और IIT की बात करी कि इंदौर एकमात्र इंडिया का ऐसा शहर है जहाँ पे IIT भी और IIM भी है. ये दोनों उपलब्धि जो है ये मनमोहन सिंह जी के टाइम IIT आया और उसके पहले IIM कांग्रेस सरकार ने दी. कांग्रेस ने हम लोग जानते हैं कि बेसिक नीड्स क्या रहती है, और इंफ्रास्ट्रक्चर जब तक बेसिक से आप मजबूत नहीं करेंगे तब तक ऊपर जाके केवल इन विकास दिखाने से कुछ नहीं होगा. कमलनाथ की शिवराज सिंह? कमलनाथ. का? क्योंकि इंदौर में जो सुधीर भाऊ 4 नंबर में रहते हैं, वो नशे का बहुत बड़ा अड्डा बन गया है. नशाखोरी हमको बंद करनी है. जो यहाँ पर गुंडागिर्दी है वो हमें बंद करनी है. जो भ्रष्टाचार हो रहा है वो बंद करना है. इसलिए कमलनाथ चाहिए. कमलनाथ के शिवराज सिंह चौहान? कांटे की टक्कर चल रही है, 4 विरुद्ध 2. शिवराज सिंह चौहान. शिवराज सिंह चौहान का? क्योंकि उनके द्वारा मध्य प्रदेश में इतना विकास किया गया है. और कहाँ जो 15 मिनट जो विकास कागजों पे हुआ है. विकास कागजों पे हुआ है. दिखाया आज मार्केट 20-22 हजार करोड़ की घोषणा हो जाती है. नारियल फूट जाता है. नारियल फूट जाता है. आपके प्रसाद बढ़ जाता है. फोटो छप जाते हैं. लेकिन होता है विकास. ये कहने की बात है. ये कहने की बात है. देखिए, आरोप है. ये आरोप मैं इसलिए लगा रहा हूँ कि इंदौर एक मध्य प्रदेश का सबसे बड़ा शहर है, और 15 साल यहाँ पर बीजेपी की सरकार रही. परंतु आप पूरे मध्य प्रदेश में सबसे अनोखी चीज ये है कि खेल की राजधानी इंदौर था और आज भी है. सबसे ज्यादा जनसंख्या है, पर खेल विभाग, कल्याण विभाग की एक भी एकेडमी मध्य प्रदेश में 15 साल में नहीं खुली.
इन्हें यहाँ पर खेल हुआ ये कांग्रेस चाहिए ये लाने के लिए और साई भी नहीं आ पाई। साई अब आप अथॉरिटी ऑफ इंडिया इतना बड़ा शहर, उसको आप खेल मैदान नहीं दे पा रहे हो, वो खेल एकेडमी नहीं दे पा रहे हो, और छोटे शहरों में आप ले जा रहे हो, तो किसको जरूरत है? म्हणून परिवर्तन गरजेचं आहे. आता बघा परिवर्तनाच्या मागे खूप जास्त लोक लागले आहेत, परिवर्तनच हवंय असं सांगतात. नहीं ऐसा कुछ नहीं है. परिवर्तन आप कल देखेंगे हम कि फिर से भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी. का भाजपच का आपण भाजपा की सरकार बनेगी. इंदौर का विकास, प्रदेश का विकास अगर चारों तरफ प्रदेश में देखना है, हमें सड़कों के मामले में देखना है, कृषि के क्षेत्र में देखना है. कृषि के क्षेत्र में संपूर्ण मध्य प्रदेश पूरे भारत में नंबर 1 की पायदान पर अनेक वर्षों से पिछली बार रहा है, और ये पिछले 5 वर्षों की बात है. सड़कों के जो आधारभूत संरचना है वो अगर देखा जाए, क्या प्रत्येक गांव में हमारी सड़कें हैंगी. ग्राम विकास योजना के अंतर्गत उसके अंतर्गत है. पेयजल की व्यवस्था अगर संपूर्ण मध्य प्रदेश में है तो बहुत उचित व्यवस्था की गई है. साथ ही देखा जाए कि ऐतिहासिक धरोहरों का अगर विकास और उसका जीर्णोद्धार और पुनरुद्धार कभी हुआ है तो इन 5 वर्षों में उपलब्धी इतकं सगळं भाजपने कुछ तुम्ही सांगतायत आणि त्यांनी केलं नाही असं सांगतायत. न्यूट्रली सांगा. न्यूट्रली हे आहे की जसं भागवतांनी आपल्याला एक स्पीच मध्ये दिलंय की तुम्ही नाटोवर नका दबवू. ज्यांच्या 2 अवगुणांमध्ये ज्यांच्यामध्ये कमी अवगुण आहे त्यांना चुना. आणि हे तर सर्व विदित आहे की सर्व पार्टींमध्ये भ्रष्टाचाराची काही कमी नाहीये. तर आणि आम्हाला हेच आहे की जे आम्हाला प्रॉपर रिप्रेझेंटेशन मिळाला व इंदोरला ते मिळत नाहीये. ते कोणत्याही दलांनी त्यांनी मिळाला. इथल्या ज्या धरोहर आहे, आमच्या मराठी शाळा तोडून टाकल्या, त्याच्यामध्ये दोघही दलांचा समावेश आहे. आज मराठी इथे जे मराठी आहे लोक, त्यांच्या ज्या अस्मिता आहे त्यांच्यावर दोघही दल वार करून राहिले. आमची मराठी शाळा 16 नंबर आणि जे महाराजा शिवजार 100 वर्षाची, त्याच्यावर दोघही सरकारच्या नजरे पाडून मराठी समाजाचं मोठं नुकसान राहिले. कमर्शियलायझेशन करून राहिले. त्या दोघही पार्ट्या सामील आहे. 100 वर्ष 125 वर्ष झाले त्या शाळेत आमच्या काही पिढ्या शिकल्या, आणि हे मराठी समाजाला तहसनस करायचा. तर मला या माध्यमातून मराठी समाजाला निवेदन आहे की त्यांनी नीट यावं एकत्र. हा उल्लेख करून राहिले. मराठी शाळेचा उल्लेख नाही काही नुकसान नाही झालेलं आहे. एक जी मराठी शाळेचा आहे उल्लेख करता है, वाकई में तिथे खूप छान विद्यार्थी निघाले. पण त्या सर्व विद्यार्थ्यांचा एक बैठक घेऊन तिथे आम्ही काय करायला पाहिजे त्याचा एक प्लान बनवला होता. आणि व्हायचा आहे पण हा झाला मुला नाही. त्यानंतर मग तिथे एक मराठी कला संकुल खूप मोठा बनवला आहे. आम्ही करीब 50 करोडच्या बजेटनी तिथे बनवतो आहे. 20-25 करोड खर्च झाले. सिव्हिल कार्य ठीक आहे, हे झालं भविष्य. पण त्यांनी मांडलेले मुद्दे सुद्धा महत्वाचे आहे. शेवटचं तुमचं काय सांगा? एक चीज बोलना चाहता हूं मैं. सुधीर भाऊ कह रहे हैं कि बीजेपी क्यों आना चाहिए. 7 टाइम से इंदौर को नंबर 1 आ रहा है, इसलिए बीजेपी आना चाहिए. मेरा ये कहना है आपसे कि आप सफाई में नंबर 1 सिर्फ इंदौर शहर को ला रहे हैं. महिलाओं पे अत्याचार में मध्य प्रदेश नंबर 1 हिंदुस्तान में. कुपोषण के मामले में इंदौर नंबर 1, मध्य प्रदेश नंबर 1. नशे के मामले में आपको बता दूं, नशे के मामले में हिंदुस्तान में पंजाब के बाद अगर सबसे ज्यादा कहीं नशाखोरी हो रही है तो वो मध्य प्रदेश में, और इंदौर में सबसे ज्यादा हो रही है. हे सगळं सावरायला, हे सगळं थांबवायला तुम्हाला परिवर्तन पाहिजे, आणि त्यासाठी तुम्हाला मराठी भाषियों को अगर बीजेपी केवल वोट बैंक मानती रहेगी तो लोकसभा चुनाव में भी नरेंद्र मोदी को इसका भुगतान करना पड़ेगा. काही महिला आपल्यासोबत आता सहभागी झाल्या. जाता जाता त्यांनाही विचारूया, कमल खिलेगा या कमलनाथ, क्या चाहिए? कमल ही खिलेगा. क्यों? ऍक्च्युली जे मोदीजी आहे, ज्यांनी आपल्या संस्कृतीचं रक्षण केलंय, ज्यांनी आपल्या सनातन धर्मासाठी हे केलंय, त्यांच्यासाठी सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे. आणि आमचं पण वोटिंग कमलसाठी आहे, मोदीजींसाठी आहे. हे सगळे इथले मराठी भाषिक लोक आहेत आणि आपण त्यांची मतमतांतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्यांच्या मतांमध्ये सुद्धा एक काटेकी टक्कर दिसते. ज्या पद्धतीने एक्झिट पोलमध्ये काटेकी टक्कर सांगण्यात आली आहे त्याच पद्धतीने या सगळ्या लोकांच्या मतांमध्ये सुद्धा एक काटेकी टक्कर आहे. आणि आता निकालाला अवघे काही तास उरलेले आहे, त्यामुळे निश्चितपणे कमल इथं फुलणार की कमलनाथजी फुलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि याचीच देशभरात आता चर्चा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह मी विशाल करोळे, झी मीडिया, इंदोर, मध्य प्रदेश. छत्रपतींचा विचार म्हणजे